येते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुणे शहर भाजपची बैठक बोलावली आहे। बैठकीला खासदार मेधा कुलकर्णींसह आमदार सिद्धार्थ शिरोळेही उपस्थित आहेत। पुण्यातील भाजपच्या आमदारांसह अनेक माजी नगरसेवक बैठकीसाठी हजर झाले आहेत। आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्ष संघटना वाढीसाठी तावडे यांचं बैठकीत मार्गदर्शन असणार आहे। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या नियोजनासंदर्भातही या बैठकीत चर्चा होते। विनोद तावडे संघटनात्मक बांधणीसाठी पुण्यात सध्या मुक्कामी आहेत। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। बालाजी, नक्कीच विनोद तावडे जे आहेत ते 2 दिवस पुण्यात मुक्कामी आहेत आणि आज त्यांनी भाजप शहरची बैठक बोलवली आहे। ही बैठक अतिशय गुप्त पद्धतीने पडदे झाकून एका मंगल कार्यालयामध्ये ही सगळी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने पुण्यातल्या जागा लढवायच्या याची चर्चा सुरू आहे आणि यामध्ये सगळ्या आमदारांना जे आहे ते विनोद तावडे यांनी बोलवलेलं होतं। पुणे महानगरपालिकेचे जे माजी सगळे नगरसेवक पदाधिकारी यांची ही बैठक आहे आणि या सर्वांना जे आहे ते विनोद तावडे आता मार्गदर्शन करत आहेत। त्याचबरोबर अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा आहे, त्या महाराष्ट्र दौऱ्याची चर्चा सुद्धा त्या बैठकीत झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे सगळी संघटनात्मक बांधणी आणि महाराष्ट्र दौरा अमित शहा, त्याचबरोबर विधानसभामध्ये बालाजी अतिशय महत्त्वाची बैठक लक्षात येते आणि विनोद तावडेंनी राष्ट्रीय पक्ष स्तरावरच्या नेत्यांनी लक्ष घालणं हे यातच याचं महत्त्व अधोरेखित होतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यापूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विनोद तावडे आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते। अण्णाभाऊ दी अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एका मंचावर दिसले। यावेळी शरद पवार कुठं झोत टाकतात ते कळत नाही, तो शोधण्यात सगळ्यांचा वेळ जातो असं वक्तव्य विनोद तावडेंनी केलं। शरद पवार साहेब झोत टाकतात, त्याचा परिणाम कुठे आहे शोधण्यात सगळ्यांचा वेळ जातो। मग अशा वेळी जायचं का नाही? आणि सध्या राज्यातली सगळ्याच राजकीय पक्षांची स्थिती आहे जी मी तरी विरोधी पक्षनेता म्हणून ज्यावेळी अनुभवली